चला तर मैदानामध्ये आपण सामना सुरू करणार आहोत आणि आज आपण पाहिले गेले तर हिंजवडी चषक 2025 स्पर्धेचा दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसातील दोन तगडे संघ, एक कासारांबोली संघ जर आपण अब्रूच्या मॅच मध्ये सामना बरोबरी सुटताना आपण बघितलेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ आजच्या दिवसातील पहिली मॅच इथे खेळतोय, त्यामुळे चांगला बॅटल इथे रंगेल आणि जसा सामना सुरू होईल तसा मात्र पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये बदल होईल. धन्यवाद. नमस्कार. जावे मैदानामध्ये सामन्याला होते सुरुवात. नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध कासार आंबोली आंबडवेड. स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन या नावानं मैदानावरती आपण पाहतोय हा संघ उतरलाय. पहिलाच बॉल शिवम नागरेच्या माध्यमातून चेंडू मैदानावरती आलाय. डॉट किरण जाधव पहिलाच बॉल रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव प्राप्त होत नाहीये. यावेळेस मात्र मैदानावरती पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता, जसा आला तसा भिर 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 भिरकावलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. पहिल्या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही, परंतु षटकार खेचून खऱ्या अर्थानं संघाचा आणि वैयक्तिक खातं उघडण्याची स्टाईल किरण जाधवची जुनी ओळख आहे मित्रांनो. पुन्हा एकदा रिव्हरचा फटका खेळायचा होता. याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल डॉट. फलकावरती 6 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. ओहो हो, याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक बॉल जो फक्त पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता, तो मैदानाच्या आतमध्ये मोठा विकेट आला, षटकार आला, परंतु त्या व्यतिरिक्त शिवम नागरे काय गोलंदाजी मैदानावरती साकारतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील क्रुशियल मोमेंटला येऊन शिवमनं घेतलेले विकेट्स आणि त्यानंतर अगदी पराभूत झालेली मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये टाय होताना पाहायला मिळाली उरवडे संघाच्या विरोधात. यावेळेचा बॉल हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलाय. डीप कव्हर्सला फिल्डर आहेत. वैभवची चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव जी प्राप्त होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय. खरं तर ओपनर बॅटरच्या भूमिकेमध्ये आपण निखिल यांना सातत्यानं पाहतो आणि त्याचे ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर भन्नाट फॉर्ममध्ये, भन्नाट टचमध्ये असणारा खेळाडू अर्थातच निखिल इळवंडे मैदानावरती कित्येक मालिकावीराचा पुरस्कार पटकावलेला आहे. व्हाईट बॉल पण त्या ठिकाणी कळवत आहेत. मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार पटकावत असताना आपल्या संघाला नक्कीच सेमीफायनल असेल, फायनल असेल, या सामन्यांमध्ये चांगला खेळ केला होता जरूर, परंतु आता या मैदानावरती हिंजवडी चषकामध्ये जास्त काळ पहिल्या मॅच मध्ये खेळपट्टीवरती थांबू शकलेला नाहीये आणि मैदानावरती निखिल येळवंडे बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय.
चला फलंदाज ताबडतोब मैदानावरती या. काही करा मित्रांनो, वेळ वाचवा. मोठं वेळापत्रक आहे. जवळपास 8 ते 9 सामने आपल्याला नियोजित वेळेमध्ये कालावधीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे घाई करणं गरजेचं आहे. मॅचकडे घेऊन जाईल नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर राजू सक्करगी, तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील आर्यन सावंत. कमालीचा गोलंदाज आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये आर्यननं नक्कीच आपण जर पाहिलं तर अतिशय प्रभावी गोलंदाजी केली आणि इम्पॅक्टफुल गोलंदाजी मैदानावरती खऱ्या अर्थानं जी आर्यननं केलेली आपण पाहिलीत. हिंजवडी चषक, समस्त ग्रामस्थ मंडळी हिंजवडी आणि खऱ्या अर्थानं हिंजवडी क्रिकेट क्लब यांचं एक जबरदस्त आयोजन जे आपल्याला पाहायला मिळतंय. प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर हिंजवडी क्रिकेट क्लब संघातील प्रत्येक खेळाडू आणि विशेषतः पुणे महापौर केसरी मुळशी क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी उपाध्यक्ष पहिलवान संकेत भाऊ जांभूळकर आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर द लिजेंडरी क्रिकेटपटू गणेश अप्पा साखरे, मुळशी क्रिकेट असोसिएशनचे असणारे सचिव आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्गाने घेतलेली मेहनत जी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पाहायला मिळते मैदानावरती. दरम्यान चेंडू नो बॉल असणार आहे. विकेटच्या बराचसा बाहेर बॉल पाहायला मिळाला. फ्री हिट ऑन किरण जाधव साठी आता संधी असणार आहे इथे मोठा फटका खेळण्यासाठी. डीप स्क्वेअर लेग आणि डीप काऊ कॉर्नर या दोन रिजन मध्ये फिल्डर तैनात केले गेले. दरम्यानचा बॉल उडवला स्क्वेअर लेगला. फ्री हिटचा बॉल आहे. झेल जरी टिपला तरी इथे विकेट येणार नाहीये. फ्री हिटचा बॉल होता. वैभवला देखील ठाऊक होतं, त्यामुळं त्यानं कुठल्या प्रकारे जल्लोष केलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सिंगल येते. दफलकावरती 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 10 अंक म्हटला की नक्कीच क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आपल्याला आठवतात. दरम्यानचा बॉल फुल टॉस होता. दिशा दिली फक्त बॉलला. बॉल कव्हर्स मध्ये ढकललाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतायत, परंतु यावेळेस मात्र बॉल दन 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 करत जातोय तो सीमा पार. आलाय दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. यावेळेचा बॉल कट केलाय पॉइंटला. शिवमला बीट करत बॉल मात्र सुसाट मारायच्या वेगानं सीमा पार. चौकार. चौकार मैदानावरती आलाय. नक्कीच आपण पाहतोय लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. रन 18 धावा फलकावरती. यावेळेस राजू सक्करगी मैदानावरती आल्या आल्या आपले हात खोललेत. लगातारचा बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. राजू सक्करगी ऑन फायर. पहिला बॉल थोडासा खराब होता नो बॉल वरती. त्यानंतर मैदानामध्ये फ्री हिटच्या बॉल वरती सिंगल आली. राजू सक्करगी ऑन स्ट्राईक आले आणि त्यानंतर मात्र राजू यांच्या बॅट मधून एक चौकार कव्हर्सला, दुसरा चौकार पॉइंटला, तर तिसरा चौकार लॉंग ऑनला. चौथा बॉल वैयक्तिक ते फेस करत असताना बॉल मैदानावरती यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव देऊन जाईल आणि या एका धावेबरोबर संघाचा स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 23. निखिल येळवंडे बाद झाल्यानंतर जबाबदारी आता किरण जाधव आणि राजू सक्करगी यांच्या खांद्यावरती. दरम्यानचा बॉल ओ हो डिफेन्स करायचा होता. शेवटचा बॉल होता ओव्हरचा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले आणि हलक्यातून बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. थेट जातोय हा चेंडू गोलंदाज आर्यनच्या हातामध्ये. कॉट हँड बोल्ड आणि मैदानावरती किरण जाधव. संघाला बसेल मोठा धक्का, मोठा हादरा. किरण जाधवच्या रूपात फलंदाज बाद.
धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा पाहायला मिळतात त्या 23. ओव्हरचा शेवटचा बॉल जो नेरे संघासाठी बराचसा धोकादायक राहिलाय. पहिल्या ओव्हरला निश्चितच आपण पाहिलं शिवमनं चांगली सुरुवात केली. शेवटच्या बॉलवरती निखिल एळवंडेची विकेट घेतली. दुसऱ्या ओव्हरमध्ये आर्यन थोडासा भरकटला. बॅक टू बॅक चौकारही आली, नो बॉलही आला. परंतु शेवटचा बॉल डिफेन्स करायचा होता. किरण जाधव मैदानावरती बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता आहे दाखल होत आहेत. संघाचा युवा उभरता सितारा द रायझिंग स्टार तेजस जाधव मैदानावरती कित्येक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत. विथ बॅट विथ बॉल तो चमकलेला आहे आणि आता पुन्हा एकदा संधी असणार आहे. कठीण परिस्थितीमध्ये सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जिंकायचंय, जिंकण्यासाठी लढायचंय. आणि अगदीच आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ए ग्रुपमध्ये 3 संघ, बी ग्रुपमध्ये 3 संघ तुम्ही पाहताय आणि बी ग्रुपमधल्या 3 संघांमध्ये आता मोठी चुरस जी निर्माण झालेली आहे, कारण पहिली मॅच टाय झाली आहे. त्यामुळं आव्हान प्रत्येक संघाचं आव्हान असणार आहे. तर ए गटामध्ये आपण जर पाहिलं तर बावधन स्पोर्ट क्लब संघानं दोन्ही सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी बुकुम विरुद्ध रिहे वॉरियर्स ही मॅच करूया मरोची होणार आहे. परंतु बी गटामध्ये जर आपण लक्ष दिले ना मित्रांनो तर चुरस आहे. हो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न राजू सक्करगे, यावेळेस मात्र बीट झालेत. शिवम नागरे प्रमुख गोलंदाज म्हणून काम आता मात्र इथे स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली अंबडवेड संघाकडून काम पाहताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये निखिलला बाद केलं. दरम्यानचा चेंडू हवेत आणि इथे पुन्हा एकदा काय फटका तर फसलाय. कव्हर पॉइंटला मनोज उर्फ मनोहर डोंगर दिवे बॉलच्या खाली टिपला गेलाय झेल आणि मैदानावरती आणखीन एक सफलता, आणखीन एक विकेट मिळतीये शिवम नागरे आणि कासार आंबोली आंबडवेड टीमला. राजू सक्करगी बाद. H. आल्या आल्या जाऊन गा आल्या आल्या जाऊन गा. हॅलो, नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. सूरज जाधव बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॉल उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू वाईड असणार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. 3 गडी बाद. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न फिल्डिंग टीम ना आता या ठिकाणी आपण पाहतोय अंपायर्स डिसिजनला चॅलेंज केलेला आहे. वाईट बॉल साठी आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं DRS ची मागणी केली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम जी नक्कीच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. निश्चितच त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑनफिल्ड पंचांनी वाईट बॉल कळवलाय. त्यानंतर त्वरितच त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या संघ स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली अंबडवेड या संघानं आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. तिसरे पंच नक्कीच चेक करतील. या स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान नंदू अण्णा साखरे यांचं आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो,
आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षकांनी मान्यवरांना विनंती आहे, आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या. सर्वांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दरम्यान पंच कळवत आहेत इट्स अ वाईट बॉल आणि नक्कीच आता फिल्डिंग टीमला इथे रिव्ह्यू नसणार आहे. रिव्ह्यू एका इनिंगसाठी एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू इथे नक्कीच वापरला गेलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो रिटर्न होतो, अनसक्सेसफुल झाला तर इनिंगसाठी रिव्ह्यू मिळणार नाही. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मैदानावरती सिंगल घेतली जाते आणि या सिंगल बरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. खेळाडू, प्रेक्षक, आलेले समर्थक सर्वांना नक्कीच या ठिकाणी सर्वांसाठी आयोजक कमिटीच्या माध्यमातून मान्यवरांच्या विशेष सहकार्यातून भोजनाची व्यवस्था आहे. सर्वांनी नक्कीच चविष्ट चवदार भोजनाचा आस्वाद घ्या. दरम्यानचा बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळला. प्रसाद केमसे बॉल वरती आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल मैदानावरती येते आणि या सिंगल बरोबर संघाचा धावफलक मैदानावरती पुढे जाईल. 26 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंजवडी गाव खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मुळशी तालुक्यातील केंद्रबिंदू मानलं जाणारं गाव, IT पार्क आणि नक्कीच या इंजवडी IT नगरीतील सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व मान्यवर, सर्व उद्योजक एकत्रितपणे आलेत. या स्पर्धेला बक्षीसरूपी प्रेम दिलंय. आयोजक मंडळींनी मेहनत घेतली आणि त्यानंतर मात्र लखपती टुर्नामेंट प्रथम क्रमांक तब्बल 1,50,000 रुपये अर्थातच 1.5 लाख रुपयांचं पहिलं बक्षीस असणारी स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटी झाली आहे. स्कोर कार्डकडे घेऊन जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले आहेत त्या 26. 3 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच आपण जर पाहिलं तर मैदानावरती हिंजवडी चषक या स्पर्धेचा असा दिवस क्रमांक 2 आणि या दुसऱ्या दिवसातील एक महत्वाची मॅच मैदानावरती मॅच नंबर आपण पाहतोय नक्कीच 4 चौथ्या क्रमांकाचा सामना मैदानावरती रंगलाय. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं अखंड हिंदुस्थानचे दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, महाराजांच्या आरतीनं खऱ्या अर्थानं आपण सुरुवात जी प्रत्येक दिवसाची करतो आणि सर्व स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर महाराजांची पूजन, महाराजांची आरती, त्यानंतर दिवसाची सुरुवात होताना आपण पाहतो. धावफलकावरती धावा आहेत त्या 26. 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 4थ्या षटकासाठी आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण पाहिला. त्यानंतर निश्चित पुन्हा एकदा इन ऍक्शन आपण खेळाडूंना पाहणार आहोत. जाव्या सामन्याकडे प्रसाद केमसे आले 4थ्या ओव्हरसाठी. पहिलाच बॉल प्रसादचा थोडेसे ऑफ टर्नच्या बाहेर निघाले. उसळी घेणारा बॉल पाठवलाय तो फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तेजस जाधव सवार मनगडात आहे जोर आणि पठ्ठ्यानं मारलाय 4 चौकार. 4 धावा. J J H R K K. तीन फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 30 धावायला सुरुवात झाली. स्लॉग ओव्हरचा खेळ डेथ ओव्हर मध्ये तेजस जाधवची बॅट तळपू लागली पुन्हा एकदा. याही वेळेला मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले. बॉल मैदानावरती फाईन लेग लॉंग लेगच्या मधोमध फरार होतोय सीमा पार. आणखीन एक चौकार लागोपाठचा दुसरा चौकार. तीन फलंदाज बाद. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 34. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. पुन्हा एकदा बॉल हवे. त्यावेळेस फटका तर फसलाय. बॅटची कडा घेतली चेंडून आणि त्यानंतर शॉट फाईन लेगला मैदानामध्ये. मनोहर टिपताय झेल. 2 चौकार आले. त्यानंतर मात्र तेजस जाधवची विकेट मिळाली आहे. प्रसाद केमसे यांना फलंदाज बाद.
नवीन फलंदाज अवी जाधव जो मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तेजस जाधव चांगल्या फॉर्म मध्ये नक्कीच पाहायला मिळाला होता. 2 चौकार तेजसच्या बॅटमधून आले, परंतु मैदानावरती तेजस बाद झाला. बॅक टू बॅक 2 चौकार, दोन्ही सेम फटके पाहायला मिळाले होते. दरम्यान अवी जाधव आल्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. ताकदीनं फटका तर खेळला, परंतु तिथे बॅटवरती प्रॉपर बॉल मिडल झाला नाही. कव्हर पॉइंटला चेंडू जाईल आणि या चेंडूवरती सिंगल प्राप्त होते. या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. 4 फलंदाज बाद, धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 35. हो यावेळेस सूरज जाधव साठी हा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि इथे विकेट असणार आहे. फलंदाज मैदानावरती बाद. अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजानं. डेज 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 सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजानं. नवीन फलंदाज कानिफ जाधव मैदानावरती दाखल झालाय. सूरज जाधव ज्या पद्धतीने मैदानावरती तो बाद झाला, पहिल्या बॉल पासून थोडासा संघर्ष नक्कीच तो मैदानावरती करत होता. बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आलेत कानिफ. प्रसाद केमसे या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा मैदानावरती नक्कीच आल्या, परंतु विकेटही घेतल्यात. सुंदर गोलंदाजी पीके यांची. हो याही वेळेला बॅटची कडा. पहिल्या प्रयत्नात बॉल नक्कीच हातामध्ये आला नाही, परंतु वेग कमी केला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल कॅरी केला गेलाय. बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत. फलंदाज मैदानावरती कानिफ देखील तंबूच्या आश्रयाला विकेटचं पतन. H आल्या आल्या जाऊ नका, आल्या आल्या जाऊ नका, असं काही पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर सूरज जाधव आणि कानिफ जाधव हे 2 फलंदाज लगातार बाद झालेत. 4 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्यात त्या 35. 6 फलंदाज बाद. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी जय सुतार मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतात. या अगोदर 6 बॉल 14 धावा डिफेंड करत असताना 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कमालीची गोलंदाजी केली होती जय यांनी. अभि जाधव साठी यावेळेचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर झपकन पाठीमागे निघून जातोय. चेंडू मैदानावरती डॉट आलाय जय सुतार. दरम्यान बॅटिंग टीम आता या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. डॅरेजची मागणी आपण पाहतोय वाईड साठी आहे, चेक केले जाणार आहे. तिसरे पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. गणेश अप्पा साखरे विनंती आहे संपर्क साधा. ओके, अंपायर आलेले आहेत अप्पा. अमर सर नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, चेक करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. डॉट बॉल तर अंपायरने घोषित केला, परंतु बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि या निर्णयाला इथे चॅलेंज केलेला आहे. तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजीचा वापर जो निश्चितच या ठिकाणी होणार आहे. आणि नक्कीच सर्वांसाठी मित्रांनो भोजनाची व्यवस्था आहे. जो कमिटीकडून वारंवार आमच्यापर्यंत सूचना येत आहेत, नक्कीच सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या. चविष्ट चवदार भोजनाची व्यवस्था सर्वांसाठी आहे आणि अगदीच थोड्या वेळामध्ये सर्वांसाठी. दरम्यान इथे पंच कळवत आहेत फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू मैदानामध्ये डॉट जय सुतार यांच्या षटकाला सुरुवात डॉट बॉलनं झाली आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या गटामध्ये ज्या प्रकारे मी उल्लेख केला, दोन्ही संघांना तीनही संघांना खरं तर चान्स आहे. 35 धावा 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये असताना जय पुढचा बॉल घेऊन तयार. अभि जाधव ऑन स्ट्राईक तयार. दरम्यानचा बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. टेनिस बॉल आणि गुरु लेझर बॉल चेंडूंमध्ये भरपूर अंतर आहे. टेनिस बॉलवरती नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठमोठे फटके षटकार चौकार येतात आणि त्या तुलनेमध्ये जर आपण
गुरु लेझर हा चेंडू पाहिला आणि खेळपट्टी जर आपण पाहिली तर मित्रांनो विकेटवरती हलक्या प्रमाणावरती ग्रास आहे, त्यामुळे बॉलर्सला भरपूर मदत या खेळपट्टीवरती आहे आणि त्यात गुरु लेझरचे चेंडू आहेत, त्यामुळे नक्कीच आता इथे फलंदाजाचा कस लागताना जो आपण नक्कीच पाहतोय. पुढचा बॉल याही वेळेला मैदानावरती जागेवरतूनच बॉल पॉइंटला ढकलला गेलाय. सिंगल या चेंडूवरती प्राप्त होईल. या सिंगल बरोबर संघाचं स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जाईल. फलकावरती 37 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. याच दोन संघांमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं मित्रांनो तर श्रद्धांजली चषक लवळे या स्पर्धेची मेगा फायनल आपण पाहिले आणि तिथे स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली अंबडवे टीमनं प्रथमतः बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचले आणि प्रथमतः त्यांनी मैदानावरती विजेतेपद पटकावलं, चॅम्पियन झालेले आहेत. तर उपविजेता राहिले होते नेरे क्रिकेट क्लब अर्थात गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. त्यामुळे आता हे दोन्ही संघ या अगोदर एकमेकांचे आमने सामने भिडलेले आहेत. आता नक्कीच एकमेकांचे आमने सामने पुन्हा एकदा इंजवडी चषकाच्या निमित्तानं एकमेकांचे आमने सामने भिडत आहेत. दोन्ही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु आज निश्चितच एकमेकांच्या विरोधामध्ये देश उभे राहताना पाहायला मिळतात. प्रत्येक जणाला आपली टीम प्यारी आहे, प्रत्येक जणाला आपला गाव प्यारा आहे आणि नक्कीच त्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा वुडलँड स्पॉटवरती बॉल पिच झाल्यानंतर थोडीशी उसळी बॉल न घेतली आणि झपकन पाठीमागे निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये शंकर सुतार या संघाचे लीडर आहेत, कॅप्टन आहेत. अगदीच आपण जर पाहिलं तर कासार आंबोली आणि अंबटवेड या दोन गावातील खेळाडू एकत्रितपणे घेऊन नक्कीच आपण जर पाहिलं तर ही टीम बनवण्यामध्ये नक्कीच ज्या खेळाडूने पुढाकार घेतला ते शंकर सुतार आहेत. दरम्यानचा बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेला. पिके आहेत, एक धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न यस नो होकार नकार आणि एका धावेवरती समाधान. याचबरोबर सिंगल आली. तो फलक 39 वरती पोहोचलाय 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर या डावातील एक चेंडू शिल्लक आहे. काल देखील आपण मैदानावरती पाहिलं नक्कीच असाच लो स्कोरिंग सामना झाला होता, परंतु या अगोदरचा सामना देखील बराचसा लो स्कोरिंग पाहायला मिळाला. आज निश्चितच आपण पाहतो मैदानावरती बॉलर्स आपलं कला कौशल्य दाखवतायत, चांगला खेळ साकारतायत. फलंदाजांना इथे थांबून ठेवलं जात आहे, वेगळं टेम्पलेट सेट होत आहे. मुळशी तालुक्याच्या क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच बरेचसे प्रेक्षक जे लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. फलकावरती धावा आहेत त्या 41 धाव्यांचं आव्हान स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली अंबडवेड या संघाच्या समोर ठेवलंय. यानंतर होणारी मॅच मैदानावरती आपण पाहणार आहोत. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम विरुद्ध रिहे वॉरियर्स हा डू ऑर डायचा मुकाबला मैदानावरती पाहायला मिळेल. चला विनंती आहे टॉससाठी या आणि यानंतर होणाऱ्या पुढील सामन्याचा टॉस आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. बुकुम संघाचे संघनायक कॅप्टन सागर आंग्रे, तर दुसऱ्या बाजूला रेहे वॉरियर्स संघाचे कॅप्टन शुभम पडळघरे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे टॉससाठी या. टॉस आपण संपूर्ण करतोय. नंदू अण्णा साखरे आणि संदीप भाऊ साखरे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यानंतर होणाऱ्या नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघांचे संघनायक त्वरित टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूयात. आज निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती पहिली मॅच जर आपण पाहिली तर 50-55 रन्स त्या धावा सामन्यामध्ये झाल्या. दुसरी मॅच देखील जिमतेम आव्हान. तिसऱ्या मॅचमध्ये देखील स्पर्धेची लोएस्ट स्कोर खऱ्या अर्थानं आपण पाहिला आणि आता चौथा सामना जर आपण पाहिला तर याही सामन्यामध्ये कमी धावा बनल्या गेलेल्या आहेत. 40 धावा बनवल्या गेल्यात. 41चं टार्गेट आहे. अगदी जवळपास 8 चे सरासरी राखावी लागणार आहे कासार आंबोली अंबडवेड संघाला. कासार आंबोली अंबडवेड टीम जर या सामन्यामध्ये जिंकली तर ती टीम सेफ होईल, पॉईंट्स टेबलला पहिल्या स्थानावरती पोहोचेल, प्री क्वार्टर फायनलसाठी सज्ज होईल आणि नेरे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या. त्यानंतर पुढच्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत उरवडे. त्या दोन संघांमध्ये मॅच क्रुशल होईल, परंतु या सामन्यामध्ये जर नेरे संघाने या धावा रोखल्या तर काहीसे आकडे बदलताना देखील पाहायला मिळू शकतात. त्यामुळे प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. इथून पुढचा प्रत्येक सामना मित्रांनो जो हाय व्होल्टेज असणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा हिंजवडीकरांचं एक बहारदार आयोजन. नजर राखून पहा हिंजवडी चषक आणि नक्कीच यूट्यूब या वाहिनीवरती जर तुम्ही नवीन असाल क्रिकला स्पोर्टवरती
तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन स्पर्धेचं नक्कीच तुम्हाला लगेच अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका. क्रिकलाईट स्पोर्ट खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गेल्या काही सीझन्सपासून वर्षांपासून मुळशी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं एक सुंदर काम क्रिकलाईट स्पोर्टची टीम करत आहे आणि नक्कीच काम सुंदर आहे, काम चांगलं आहे. त्यामुळे नक्कीच त्यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये मोठी मागणी देखील आपण पाहतो. दरम्यान टॉस झालेला आहे. न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकलाय स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम टीमनं निर्णय घेतलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. हे वॉरियर्स वर्सेस स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम या दोन संघांमध्ये यानंतर होणारी पुढील मॅच मैदानावरती आपण पाहणार आहोत. आणि आगामी काळामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर भुकुमकरांचं एक बहारदार नियोजन जे तुम्हा सर्वांच्या भेटीला येणार आहे. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर निश्चितच आगळी वेगळी बक्षिसांची संकल्पना असणारी स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे आपण पाहतो. आणि याही वर्षी आपण जर पाहिलं तर भरघोस बक्षिसं असणार आहेत. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी टू व्हीलर ॲक्टिवा बाईक असणार आहे. प्लेअर ऑफ द डेसाठी देखील आकर्षक पारितोषिक आहे. निश्चितच या अगोदरच्या सीझनमध्ये आपण पाहिलं प्लेअर ऑफ द डेसाठी 15 किलोचा बकरा होता. त्या अगोदर चांदीची गदा जी जवळपास 3 ते 4 किलोची होती. आणि प्रत्येक सीझनला जर आपण पाहिलं तर आगळे वेगळे बक्षिसं असतात. त्यामुळे याही वर्षी भरपूर बक्षिसं असणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून 21 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये स्पर्धा भेटीला येते. जाव्या सामन्याकडे. षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या टाकण्यासाठी संघाची असणारी स्पीड गन नेरे एक्सप्रेस या नावानं प्रचंड मोठी ख्याती मिळवलेले मैदानावरती आपण पाहतोय राजू सक्करगी आलेत गोलंदाजीच्या रडारवरती धावण्यासाठी. तर समोर शंकर सुतार, एक मोठं नाव. पहिलाच बॉल थोडासा डावेष्टीच्या दूरवरतून होता. पिक केलाय बॉल, पाठवला डीप फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे. शंकर सुतार यांच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती खणखणी चौकार. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मैदानामध्ये आल्यानंतर संघाचा धावफलक झटपट वेगानं पुढे जाताना, अकाउंट ओपन होताना, खातं उघडताना असे मैदानावरती आपण पाहतोय. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव असं म्हटलं जातं. आणि नक्कीच पहिल्या बॉलवरती ज्या प्रकारे अटॅक केलाय शंकर यांनी जणू काही ते डगआउट मधून सेट होऊन आलेत. पहिली मॅच देखील आपण पाहिली. शंकर सुतार षटकारानं सुरुवात केली, याही सामन्यामध्ये चौकारानं सुरुवात केली. ओ रिव्हर्सचा फटका यावेळेस नो चान्स. शॉट ऑफ द मॅच, आक्रमक फटका, जबरदस्त प्रहार मनगडाचा लावलाय जोर आणि शंकर सुतार यांनी मारलाय फोर चौकार. दोन चौकार मैदानावरती आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा चेंडू मैदानामध्ये रिव्हर्सचा फटका आणि त्याच्यावरती देखील चौकार आलाय. 8 धावा धावफलकावरती. 41चा पाठलाग सुरू असताना शंकर सुतार थांबायचं नाव घेत नाहीये. यावेळेस मात्र इनफिल्डला बीट करत बॉल कव्हर पॉइंटला डीप मध्ये गेलाय. चेंडूवरती सिंगल येते आणि या सिंगल बरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचतंय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 9 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निश्चितच मुळशी तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची असणारी स्पर्धा. प्रथम क्रमांक तब्बल 1.5 लाख रुपयांचं बक्षीस. हो, प्रसाद केमसे हळूवारपणे बॉल शेअर करतायत. रनआउटचा चान्स. हो हो हो, बॅट आपण पाहतोय हवेमध्येच होती. बॅट कुठल्या प्रकारे ड्रॅग केलेलं नाहीये. थोडासा कॅज्युअल ॲव्हरेज पाहायला मिळाला पीके यांचा. त्यांना वाटलं मी सहज पद्धतीने आपल्या घरट्यामध्ये पोहोचेल, त्यामुळे बरीचशी घाई केली नाही. आणि तिथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये राजू सक्करगे इज द मॅन. चपळ गतीनं बॉल हातामध्ये घेतला आणि त्यानंतर ते टेस्टनवरती फेकला, यष्ट्या उद्ध्वस्त केला आणि इथे पहिल्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज मैदानावरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्विचिटचा फटका खऱ्या अर्थानं शंकर यांच्या बॅटमधून आपण पाहिला. नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये जाणारा करत हा खेळ म्हणजे क्रिकेट. संस्कारांचे स्ट्रोक खरं तर बाजूला राहिलेले आहेत, आविष्कारांचे फटके चालू झालेत. प्रत्येक बॅटर आपण पाहतो मैदानावरती काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी, गावाच्या संघाच्या नावासाठी प्रयत्न मैदानावरती प्रत्येकाचे सुरू असतात. काही खेळाडूंना आपण पाहतो निवडक खेळाडू आहेत
जे रिव्हर्सचे फटके अतिशय ताकदवर पद्धतीनं आणि मैदानावरती रिव्हर्स फटक्यांचा रेशो जर त्यांचा सक्सेसफुल रेशो आपण पाहिला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असतो. जवळपास 100%पैकी 90% फटके एक्झिक्यूट होतात. बरेचसे खेळाडू या तालुक्यामध्ये आहेत. दरम्यान चेंडू मैदानावरती डॉट आलाय. डॉट चेंडू मैदानावरती आलाय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. क्रुशियल मुवमेंटला खऱ्या अर्थानं विकेट जाताना आपण पाहिलं. निश्चितच फलंदाज पीके मैदानावरती बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आले साहिल नागरे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती जे निश्चितच आणि या 2 चेंडू नंतर नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक पहिले संपलं गेलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्कोर कार्डवरती धावा आहेत 9. खऱ्या अर्थानं इंजवडी चषक या स्पर्धेचं किती गुणगान गाऊ. सर्व काही दिलं आयोजक कमिटीनं. सर्व खेळाडूंसाठी जर आपण पाहिलं तर चवदार भोजनाची व्यवस्था आहे, पिण्यासाठी थंडगार पाण्याची व्यवस्था आहे आणि अगदीच आपण जर पाहिलं तर गणेश अप्पा साखरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. थोड्याच वेळामध्ये खेळाडूंसाठी निश्चितच या ठिकाणी बटर मिल्क, छास, सुंदर ताक सर्वांसाठी व्यवस्था केली जाणार आहे. दुपारचं सत्र आहे, उन्हाचा तडाखा भरपूर आहे. निश्चितच इंजवडी संघाचे खेळाडू नितीनजी निकम यांच्या माध्यमातून खरं तर खेळाडूंसाठी निश्चितच चविष्ट चवदार बटर मिल्क अर्थात ताकची व्यवस्था आहे आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर भोजन देखील खऱ्या अर्थाने नितीनजी निकम यांच्या माध्यमातून अतिशय चवदार चविष्ट भोजन यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाते. त्यांचं देखील आम्ही शतशः ऋणी आहोत. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाज निखिल एळवंडे मैदानावरती दाखल झालेत. 9 धावा धावफलकावरती. बॅटिंग करताना फारसे चमकदार राहिले नाही निखिल. स्वस्तामध्ये माघारी परतले, परंतु आता बॉलिंग करायचे. संघाला लो स्कोरिंग मॅच मध्ये धावा डिफेंड करण्यामध्ये खारीचा वाटा उचलायचा निखिल यांना. त्यासाठी विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, प्रेशर द्यावा लागेल अपोनंट टीम वरती. साहिल यावेळेचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. हळुवारपणे बॉल पॉइंटला ढकलला, सिंगल घेतली गेली आणि या सिंगलनं संघाचा धावफलक मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 10 धावा ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच दुहेरी अंकामध्ये टीमचा स्कोर कार्ड प्रवेश करताना आपण पाहतोय. मॅचकडे जाऊयात. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निखिल एळवंडे. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघ रेडी राहायचंय. इकडे शंकर सुतार पुन्हा एकदा चेंडू लॉब करतायत ऑन साइडला. वाईडिश मिड विकेट मधून अविनाश जाधव उर्फ अवि मैदानावरती बॉल कव्हर करतायत. सिंगल येईल आणि या सिंगल बरोबर संघाचा स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री महात्मा देवाच्या उत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं सुंदर आयोजन होताना तुम्हाला पाहायला मिळतंय आणि निश्चितच उद्यापासून विंजवडी गावातील खरं तर यात्रेच्या कालावधीला सुरुवात नक्कीच होणार आहे. दरम्यान आपण पाहतोय इथे भव्य अंपायरचा निर्णय काय येणार. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. थर्ड अंपायर इन ऍक्शन आता पाहायला मिळणार आहेत. थोडेसे मैदानावरती थर्ड अंपायर बिझी होतील, चेक करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. वाईड साठी तिसऱ्या पंचांची मदत जी घेतली गेली. धावफलकावरती धावा आहेत त्या 11. काहीशी विचारणा या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे नक्कीच केली जाते.
आणि तिसरे पंच कळवतात इट्स अ वाईड बॉल. मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धाव्या चेंडूवरती येणार आहे. चलो अंपायर निर्णय आलेला आहे. नक्कीच एका धावेनं वाढ धावफलक 12 अंकावरती पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये 29 धाव्यांची अजूनही गरज. मॅचकडे जाऊयात. निखिल एळवंडे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती साहिल नागरे. साहिलचा जलवा अजून या मैदानावरती पाहायला मिळालेला नाहीये. ओहो, रिव्हर्स साठी स्टान्स घेतला होता, परंतु मैदानावरती निखिल थोडेसे थांबतायत. पुन्हा एकदा सुरुवात मैदानावरती करतील साहिल नागरे. जितकी फलंदाजी तो डावखोऱ्या हाताने करतो तितकीच सुरेख फलंदाजी तो उजव्या हाताने देखील करतो. रिव्हर्सचा फटका मन बनवलं होतं आणि या फुल टॉस बॉल वरती बॉल पाठवलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. सरळ सीमा पार आलाय खणखणीत चौकार. करते हैं सब मुझे सलाम, लेते हैं सब मेरा नाम. धन्यवाद. 16 धावा धावफलकावरती आहे साहिल नागरे. कित्येकदा मित्रांनो हप्पीस टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये साहिल नागरे या खेळाडूला आपण रायटी बॅटिंग करताना उजव्या हाताने फलंदाजी करताना पाहिलंय, तर तो आता नक्कीच आपण पाहतोय फिल्फिश टेनिस क्रिकेटमध्ये. इथे नक्कीच मैदानावरती पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट होता, परंतु आता मैदानामध्ये एष्ट्या उद्ध्वस्त पुन्हा एकदा त्याच स्वरूपामध्ये बाद झालाय. पहिल्या मॅच मध्ये रिव्हर्सचा फटका खेळत असताना तो बाद झाला. याही सामन्यामध्ये साहिल मैदानावरती एक रिव्हर्सचा फटका खेळला, सक्सेसफुल झाला, चौकार आला, परंतु त्यानंतर पुढच्या बॉलवरती साहिल इथे मैदानावरती तंबूच्या आश्रयाला विकेट येते. फलंदाज बाद. DJ. थांबा रे थांबा रुकती ही नजरिया. दुसरा धक्का संघाला बसलाय. 16 अंकावरती फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. जाव्या सामन्याकडे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये निखिल एळवंडे. महत्वपूर्ण विकेट मिळवली, फलंदाजाला बाद केलंय. साहिल बाद झाल्यानंतर वैभव नवीन बॅटर मैदानावरती आलाय. वैभवनं मैदानावरती बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. थोडीशी गडबड आणि इथे सहज पद्धतीनं एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये होईल. या 2 धाव्यांबरोबर 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. 12 बॉल वरती बनवल्या गेल्या त्या 18 धावा. अजूनही 18 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 23 धावा. पहिली मॅच टाय झालेली आहे, त्यामुळे आता निश्चितच या सामन्यामध्ये जिंकायचं आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर हा सामना मस्ट विन असणार आहे कासारांबोली अंबडवे टीमसाठी. तर पहिलीच मॅच नेरे क्रिकेट क्लब अर्थात गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघासाठी आपण पाहतोय. त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा सामना आहे. 2 ओव्हरनंतर 18 धावा झाल्यात. 2 फलंदाज बाद, 18 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 23 धावा. 18 चेंडू 23 धावा. समीकरण मैदानावरती अगदी सोपं आहे, परंतु एखादी ओव्हर ज्या षटकामध्ये मैदानामध्ये रन्स कमी आले, एखाद दुसरा जर विकेट गेला तर प्रेशर शिफ्ट होऊ शकेल फलंदाजी करणाऱ्या संघावरती. काल या मैदानावरती खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं मोठा रेकॉर्ड आपण पाहिलाय. निश्चितच मेडन ओव्हर आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 4 विकेट फायफर देखील खऱ्या अर्थानं काल पूर्ण होताना आपण अजिंक्य यांचं पाहिलेलं आहे. वाळुंगे क्रिकेट क्लब संघाकडून निश्चित स्वरूपामध्ये अजिंक्य खैरे यांना मोठे रेकॉर्ड गोलंदाजी करत असताना या मैदानावरती आपण करताना पाहिले. त्यामुळे नक्कीच तेजसकडे क्षमता आहे. तेजसनं देखील या अगोदर मोठे रेकॉर्ड केलेले आहेत. शिवप्रेमी चषक जांबे या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो तर 4 विकेट त्याने घेतलेले आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करून, जिथे 6 बॉलवरती 6 विकेट आले होते त्यापैकी 2 बॅटर हे रनआउट होते. 18 धाव धावफलकावरती 2 गडी बाद, 17 बॉल 23 ची गरज. यावेळेस थोडेसे थांबतायत तेजस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. युवा अष्टपैलू खेळाडू आहेत. सातत्यानं आपण सिर पाहिलं तर संघाच्या प्रमुख खेळाडूंचं बरंचसं मार्गदर्शन लाभतं.
दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये अवी जाधव आहेत. पहिली धाव चपळ गतीने पूर्ण केली गेली आहे. एका धावेबरोबर संघाचं स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जाईल. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 22 धावा. मुळशी तालुक्याचं क्रिकेट, मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर एक सुंदर काम असोसिएशनची कमिटी करत असताना आपण पाहतोय. दरवर्षी असोसिएशनची कमिटी नक्कीच चेंज होताना आपण पाहतो. या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर रामकृष्ण हरी पाडळे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष तेजसजी पवळे आहेत आणि त्यांची संपूर्ण कमिटी मेंबर. यावेळेस फुलटॉस बॉल उडवला चेंडू शंकर सुतारसाठी. तोफा होता फुलटॉस आणि तो तोफा दोन्ही हाताने कबूल केलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 धावा आणि आता इथे नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे बीमरसाठी. नो बॉल आहे की नाही हे तपासलं जाणार आहे. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे खजिनदार आदरणीय मल्हारी शेठ बोरकर दाजी यांचं देखील प्रामुख्यानं हिंजवडी चषक स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर जांभेनगरीचे उद्योजक आणि क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे शिवप्रेमी चषक जांभेचे मुख्य आयोजक आदरणीय सुधाकर भाऊ जगताप देखील प्रामुख्यानं स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. स्वागत त्यांचं देखील असणार आहे. षटकार तर या बॉलवरती आलाय परंतु नक्कीच ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे बीमरसाठी. तिसरे पंच कळवतात इट्स फेअर डिलिव्हरी आहे आणि मैदानामध्ये षटकार नक्कीच या चेंडूवरती असणार आहे. या षटकाराबरोबर धावफलक वाढतंय. 26 अंकावरती स्कोर कार्ड पोहोचलंय. 14 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता आहे. चर्चा सुरू होती या सामन्यामध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर कमबॅक करण्यासाठी तेजसला कमालीची गोलंदाजी करावी लागेल. तेजसला इथे रन्स खर्च करावे लागतील परंतु एक खराब बॉल त्याच्यावरती आलेला षटकार. त्या षटकारानं मैदानावरती समीकरण बदललं गेलंय. लॉंग ऑफ मध्ये बॉल खेळलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 रन पूर्ण होत आहेत. शंकर सुतार मॅच घेऊन खर तर खेळतायत. विकेट गेल्यानंतर थोडसे मैदानावरती ते देखील सावध झाले परंतु आता पुन्हा एकदा अटॅकिंग मोड मध्ये आलेत. 28 धावा धावफलकावरती. 13 बॉल 13 रनची आवश्यकता. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तेजस जाधव. या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर नेरे संघानं देखील भरपूर मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. हो यावेळेचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय. एक सिंगल धाव येते. सार्थक जाधवची सुंदर फिल्डिंग. त्यानंतर मैदानावरती 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 18 चेंडूंचा डाव संपल्यानंतर धावा झाल्यात त्या 29. 12 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांसाठी ऑन असणार आहे. 12 बॉल 12 अगदी बॉलर रन अशा प्रकारची परिस्थिती तुम्ही मैदानावरती पाहतायत. परंतु मित्रांनो हे क्रिकेट आहे. कित्येकदा अशा पद्धतीचा सामना मैदानावरती या धावा डिफेंड होताना देखील आपण पाहिलात आणि काही वेळा मैदानावरती अगदीच कमीत कमी चेंडूंमध्ये या रन चेंजही होताना आपण पाहिलात. त्यामुळं नक्कीच आता दोन्ही संघ पेटून उठणार आहेत. 12 बॉल 12 धाव्यांची गरज असताना सामना कुठल्या संघाकडे जाणार याची उत्कंठा मात्र आता नक्कीच वाढलेली आहे. 12 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज विराज जाधव जो नक्कीच सज्ज होताना पाहायला मिळतोय. बरीचशी बातचीत बरीचशी चर्चा केली जाते आणि पाहूया सेकंड लास्ट ओव्हर कोणाच्या हातामध्ये नक्कीच सोपवली जाणार. चर्चा होते आणि नक्कीच चर्चेअंती इथे नाव समोर येते. सेकंड लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर येतील विराज जाधव. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये राजू सकरगी, दुसऱ्या ओव्हरमध्ये निखिल एवंडे, तिसऱ्या ओव्हरमध्ये तेजस जाधव आणि नक्कीच पहिल्या 2 बॉलरपैकी एका बॉलरला रिपीट करण्याचा चान्स नक्कीच होता परंतु मैदानावरती विराजवरती टीमनं विश्वास दाखवलाय. शेवटचं षटक मैदानामध्ये राजू सकरगे यांच्यासाठी रखर तर संधी त्या षटकामध्ये नक्कीच असेल परंतु मॅच आता क्रुशल मुवमेंटला आहे. निर्णायक षटक आहे. जबाबदारी सोपवली विराजच्या खांद्यावरती. या षटकामध्ये विराजला कमीत कमी रन्स खर्च करावे लागतील आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अधिक रन्स ठेवावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला शंकर सुतार प्रयत्न करतील याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश करण्याचा. पाहूया काय होणार. मॅच घेऊन खेळले शंकर सुतार. आतापर्यंत 11 बॉल
20 रनची चांगली खेळी साकारली आहे, कारण टार्गेट कमी होतं. 41चं टार्गेट होतं, त्यामुळे ज्या प्रकारे टार्गेट आहे त्या प्रकारे अप्रोच ठेवला, सिंगल डबल वरती भर दिला, खराब चेंडूवरती आक्रमण केलं आणि एक चांगलं क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय शंकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. विराज जाधव युवा उभरता सितारा, आणखीन एक रायझिंग स्टार टीम मधील पहिलाच बॉल विराजचा. टप्पा पडल्यानंतर गरगर फिरणारा चेंडू इथे मैदानावरती यष्टीरक्षक वेगानं बॉल वरती गेले, कारण कुठल्या प्रकारे तिथे धाव द्यायची नाहीये. शरीराचा वेध घेणारा बॉल, चेंडू डॉट आलाय. आकडे बदलतायत, 11 चेंडू आणि 12 धावेंची गरज. जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, तीच खरी जादू, बाकी सारा मनाचा खेळ. ध्येय गाठायचं असतं आपलं, आपण साधून शक्ती युक्तीचा मेळ. रनआउटचा चान्स होता. प्रथमतः चांगल्या पद्धतीने बॉल मैदानावरती रोखण्यासाठी प्रयत्न केला. विराज जाधव कमबॅक करतोय. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच दीपवू शकेल जगाला. होऊन खरा धडाकेबाज, होऊन खरा धडाकेबाज. आणि ती धडाकेबाज खेळी साकारायची शंकर यांना, तर दुसऱ्या बाजूला विराजला ती गोलंदाजी करायची आहे. यावेळेचा चेंडू उडवला हवेमध्ये, ऑन साइडला फिल्डर, परंतु ते बनतील दर्शक. मस्ट नीडेड बाउंड्री, निर्णायक क्षणी आलेला शंकर सुतार यांच्या बॅट मधून हा फटका देतोय 440चा झटका. षटकार. शुभम शुभम शुभम. थँक्यू डीजे. दोन फलंदाज बाद धावफलकावरती 35 धावा. या दोन संघांमध्ये या अगोदर देखील आपण मॅचेस पाहिलेल्या आहेत. त्या प्रकारे मी उल्लेख केला. लवळे गावाच्या मैदानावरती फायनल मध्ये भिडलेले दोन्ही संघ. हो हो हो, यावेळेस मात्र खराब फिल्डिंग मध्ये होणाऱ्या चुका आणि त्यानंतर मैदानामध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. बस या बॉलवरती किती रन्स येणार आहेत. धाव्यांसाठी बरीचशी पळापळ होते. खेळाडू जर चेंडू लागला असेल तर कृपया पाणी हवं असेल तर पोचवा. दरम्यान चौकारा आणि या चौकाराबरोबरच मैदानावरती 39 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. सेकंड लास्ट ओव्हर राजू सकरगे यांच्याकडे न जाता विराजच्या हातामध्ये बॉल सोपवला. थोडीशी बातचीत चर्चा टीम मध्ये नक्कीच होईल. विराज देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु सेकंड लास्ट ओव्हर महत्वाची होती. पहिला बॉल विराजनं पहिले 2 चेंडू खरं तर सुरेख हाताळले, परंतु पुढचे 2 बॉल थोडासा मैदानावरती टप्पा बॉल गेला, त्याच्यावरती चांगला स्ट्रोक आला. अनुभवाची थोडीशी कमतरता या खेळाडूकडे आहे, परंतु प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि सातत्यानं केला जाणारा सराव मित्रांनो या खेळाडूचा. या खेळाडूला नक्कीच आगामी काळामध्ये फ्युचर स्टार म्हणून आपण या खेळाडूकडे पाहू. दरम्यानचा चेंडू डॉट आलाय आणि याचबरोबर मैदानावरती 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या आहेत त्या 40. 6 चेंडू आणि बनवायची असेल ती फक्त 1 धाव. नक्कीच 12 बॉल 12. तसं पाहायला गेलं तर बॅटिंग टीमकडे मॅच पूर्णतः झुकलेली आहे, परंतु अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच घेऊन जात आहेत. कौतुक करावं लागेल नेरे संघाचं देखील. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे, अर्थात नेरे क्रिकेट क्लब. सहा चेंडू 1 धावेची आवश्यकता. चला यानंतर होणारी मॅच. दोन्ही टीम्स आपापला डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. खेळाडू कक्ष ए मध्ये टॉस जिंकणारा संघ, तर खेळाडू कक्ष बी मध्ये टॉस पराभूत संघ बसणार आहे, याची देखील नोंद घ्या. आणि शेवटच्या ओव्हरसाठी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच तेजस जाधव डेथ ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर स्पेशलिस्ट असणारा गोलंदाज तेजस आहे. आणि तो पाहूया 6 बॉल 1 रन रोखेल का. थोडीशी अटॅकिंग फील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याचबरोबर पहिलाच बॉल ऑन साइडला ढकललाय, सिंगल चपळ गतीने पूर्ण, विजयी धाव येते. आणि याचबरोबर बाजी मारली आहे मित्रांनो स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार अंबोली अंबडवेड या संघानं. लो स्कोरिंग मॅच होती, परंतु शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली आणि या सामन्यामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये अखेर बाजी मारली आहे मित्रांनो कासार अंबोली अंबडवेड. शंकर सुतार अँड कंपनी हार्दिक हार्दिक अभिनंदन. नेरे क्रिकेट क्लब आपलं देखील मनापासून आभार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आणि निश्चितच या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जाणार आहे तो एका ओव्हरमध्ये अगदीच आपण जर पाहिलं तर कमालीची गोलंदाजी त्यांनी केली. जगी तेज झळकू दे.
ऑफ द मॅच हा पुरस्कार शंकर सुतार आणि प्रसाद किमसे निश्चितच या दोन्ही खेळाडूंना सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत. स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान शगुन भाऊ करंजावणे यांचं आगमन, त्याचबरोबर पैलवान स्वप्नील भाऊ तापकीर यांचं आगमन, किरण भाऊ मराठे उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि किरण भाऊ आपल्या चिरंजीवासोबत आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय शंकर सुतार. या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेले आहेत. निश्चितच पहिली मॅच देखील शंकर भाऊ सुंदर मॅच होती. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली, भरपूर रन्स होते आणि अंतिम क्षणी मॅच टाय झाली. ती मॅच टाय झाल्यानंतर या सामन्यामध्ये कशा प्रकारे रणनीती होती? हा सामना खरं तर आमच्या टीम महत्त्वपूर्ण होता, कारण की डू ऑर डायची मॅच होती. हा सामना जिंकणं अतिशय आम्हाला महत्त्वाचं होतं आणि सर्व मुलांना सांगितलं होतं की थोडंसं जोर लावून खेळा आणि त्या पद्धतीने सर्व मुलं खेळली आणि त्याचा हा विजय या ठिकाणी मिळाला. नक्कीच चांगल्या पद्धतीनं कॉम्बिनेशन जुळलेलं आहे. परंतु साहिल नागरे ज्यासाठी तो ओळखला जातो, अटॅकसाठी तो ओळखला जातो, परंतु एका दुसरा मोठा फटका खेळून तो बाद होतोय. तर शंकर भाऊ साहिलसाठी काय सांगाल? या ठिकाणी साहिलबद्दल सांगायचं म्हणलं तर नक्कीच हा नौका खेळाडू आहे. सुरुवातीच्या 1-2 टुर्नामेंटला चांगली बॅटिंग केली होती, त्याच्या जोरावरती आम्ही लवळे करंडकला त्या ठिकाणी फायनल मारली होती. आता या ठिकाणी असं होतं की साहिलवरती कुठेतरी असं वाटतं की जबाबदारी घेऊ. त्या ठिकाणी मी त्याला सांगितलं होतं की तू फ्री माइंडने खेळ, ज्यावेळेस तू फ्री खेळशील त्यावेळेस तुझी बॅटिंग होईल आणि तो बहुतेक त्यामध्येच या ठिकाणी त्याची विकेट पडत आहे. पण पुढच्या मॅचमध्ये मला वाटतं की तो नक्कीच या पुढच्या टुर्नामेंटमध्ये चांगला फलंदाजी करेल. आपण या ठिकाणी